नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या खास रिपोर्ट मध्ये देखील आपलं स्वागत आहे. महायुतीमधील तीनही पक्षांमधील संभाव्य मंत्र्यांची नावं समोर आली आहे. समंदर 2022 में वापिस आ गया. आज महाराष्ट्र में विकासवाद की जीत हुई. आज मैं महाराष्ट्र के तमाम मतदाताओं को बहुत धन्यवाद देता हूँ. हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये. तर आजच्या खास रिपोर्टचा विषय आहे मुख्यमंत्री पदावरून नेमकं महायुतीत काय शिस्त आहे याबद्दल. तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि निकाल लागताच महायुतीमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. In one of the most important battles after the Lok Sabha election, the BJP-led Mahayuti alliance has retained power in Maharashtra. महाराष्ट्र में सुशासन की जीत हुई है. निकाल लागताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि तेज त्यांना ते आवर घालू शकत नव्हते. आणि निवडणुकीच्या आणि नक्की कोणाची सत्ता स्थापन होणार वगैरे या प्रश्नाला जरी पूर्णविराम लागला असला तरी मात्र निकालानंतर आता नेमकं मुख्यमंत्री म्हणून कोणता नवीन चेहरा समोर येतोय हा प्रश्न नवीन उपस्थित झाला. यावर बैठका झाल्या, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांच्या भेटीगाठी झाल्या, बैठका झाल्या आणि या बैठकांवरही अनेक चर्चा रंगल्या. पण पहिल्या पत्रकार परिषदेतला एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दुसऱ्या पत्रकार परिषदेपासून उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यात आता नुकतंच समोर आलेले अमित शहा आणि मोदींसोबतचे काही जे फोटोज आहेत बैठकीतले आणि ते फोटोज सुद्धा पाहून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. या काही फोटोजमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बऱ्याच गोष्टी स्पष्ट करतात. या बैठकीचे फोटोज माध्यमांना दिले गेले तर त्यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसली, ती म्हणजे यात शिंदे जे आहेत ते खुश दिसत नाहीयेत. उसको ताकत देना, उनको पूरा बैकअप देना, सपोर्ट देना, ये हमारे समाज का कर्तव्य. फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही हसऱ्या चेहऱ्याचे दिसतात, पण शिंदे मात्र हसत नाहीयेत, गंभीर आहेत. मुख्यमंत्री पद हातून जात आहे अशी जाणीव त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. तर या फोटोतूनच जे नाट्य गेल्या आठवडाभर पडद्यामागे चाललं होतं त्याची कल्पना नेमकी या चेहऱ्यावरून दिसते. तर ह्या व्यक्तींना काय सल्ला द्याल तुम्ही स्पष्ट? श्री एकनाथराव शिंदे जपून राहा. ज्यांचा चेहरा निवडणुकीच्या परीक्षेला उतरलेल्या सरकारचा चेहरा होता ते एकनाथ शिंदेंचं राहणार की सर्वात मोठा पक्ष भाजपला बनणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा येण्याची संधी त्यांना मिळणार? त्यापेक्षाही अकल्पित कोणतं नाव अचानक समोर येणार या सगळ्या चर्चांनी आता जोर धरला. मुख्य म्हणजे शिंदेंचं शिलेदार त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. अनेक ठिकाणी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचे फलक लागले. त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी जाहीरपणे तशी मागणी देखील सुरू केली. मनीषा कायंदेंनी तर नरेंद्र मोदींनी या निवडणुकीदरम्यान दिलेल्या घोषणा जरी शब्द बदल करून एकनाथ है तो सेफ है अशी शिंदेच्या बाजूची घोषणा देखील वळवली होती. श्री एकनाथ शिंदे जी, मेरे परम मित्र देवेंद्र फडणवीस जी, भाई अजित पवार जी, उन सब की भी भूरी भूरी प्रशंसा करता हूं. अशा बहुमतानंतर पुढचं सरकार अगदीच विना सायास सत्तेवर यावं असं न होता हा प्रश्न भलताच क्लिष्ट होऊन बसला. या क्लिष्टतेचं गांभीर्य यासाठी वाढत गेलं कारण शिंदे काहीच बोलत नव्हते. म्हणजे ते नाराज आहेत. कदाचित भाजपा त्यांना मुख्यमंत्री करणार नाही हे स्पष्ट झालं असावं आणि म्हणूनच ते मौनातून आपली ताकद दाखवत आहेत. या चर्चांनी जोर धरलाय. तर काहींना 2019 नंतरच्या निकालानंतरचं नाट्यही आता पुन्हा एकदा आठवू लागलंय. आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात गेल्या 2 वर्षात पार्टीने खालपर्यंत जे कार्यक्रम राबवले त्यामुळे पूर्ण पार्टी जिवंत झाली आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अंगावर घेतली. आणि म्हणून मी बावनकुळेजी आणि आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. पण अखेरीस 48 तासांनी एकनाथ शिंदे मौन
सोडलंय आणि त्यांनी ठाण्याला आपल्या घरी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका सांगितली की त्यांचा मतितार्थ असा की जो निर्णय भाजपा आणि नरेंद्र मोदी जे काही घेतील तो शिंदे आणि शिवसेनेला मान्य असेल. पुढचा काय कार्यक्रम करायचा तो चॉकआउट करू आणि तुम्हाला नीट सांगू. त्यात कोणताही अडसर शिंदेंचा असणार नाही असं त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं. तर त्यांच्या या भूमिकेचा अर्थ स्पष्ट असा दिसतो की एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. जे मी बोलले तेच खरं झालं की 10 शरद पवार म्हणजे आमचा एकटा देवा भाऊ आहे, देवा भाऊ. आपला हट्ट त्यांनी कायम ठेवला नाहीये हे देखील तिकडे स्पष्ट झालं. तर त्यांनी आपल्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीबाबत समाधानी असल्याचंही वारंवार सांगितलं. एका प्रकारे या सर्वोच्च पदावरून जाताना समारोपाची वाटावी अशीच त्यांनी मांडणी केली आहे. इसीलिए मैं तमाम मतदाता जो है, मेरी लाडली बहनों को मैं धन्यवाद देता हूँ, लाडले किसानों को मैं धन्यवाद देता हूँ और लाडले हमारे भाई हैं, लाडले सीनियर सिटीजन हैं, सभी वर्ग जो है, सभी वर्ग को मैं धन्यवाद देता हूँ कि उन्होंने ऐसी विजय प्राप्त कर दी है कि न भूतो न भविष्य तो ऐसी. पण महायुती शिंदेच्या नेतृत्वात निवडणूक लढते असं निवडणुकी अगोदर वारंवार सांगितलं गेलं असतानाही शिंदेंनी यशानंतर या स्पर्धेतून माघार का घेतली असेल की अजून काही शक्यता दबावाचं कारण राजकारण शिल्लक आहे का असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहेत. एकनाथ शिंदेंच्या माघारीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्री पदावरून भाजपाच्या आकड्यांमुळे असलेला अधिकार चुकीच्या पद्धतीनं टार्गेट केलं जात आहे. भाजपाचे 132 आमदार निवडून आलेत आणि शिंदेंचे 57. त्यामुळे या तफावतीमुळे शिंदेंची बाजू पडती होते. त्याशिवाय ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री असं सूत्र जरी महायुतीने जाहीर केलेलं नसलं तरी देखील सरकार परत आलं तर नेतृत्वाचा तोच चेहरा असेल असंही उभय पक्षांनी जाहीर केलं नव्हतं. त्यामुळे जो निकाल येईल त्या आधारेच परिस्थिती पाहून निर्णय होईल हे स्पष्ट होतं. देवेंद्र जी ने 25 प्रमुख मुद्दे आप लोगों के सामने रखे हैं. लाडली बहन योजना, इसको हम बढ़ोतरी कर रहे हैं. वृद्धावस्था पेंशन का बढ़ोतरी कर रहे हैं. किसानों के लिए ऋण माफी और किसान सम्मान निधि को 12,000 से बढ़ाकर 15,000 कर रहे हैं. निवडणुकी अगोदरच्या महायुतीच्या बैठकीत शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपने मोठा त्याग केलाय असं अमित शहा यांनी स्पष्ट म्हटलं. म्हणजे गेल्या वेळेस 105 आमदार असतानाही भाजपने ज्यांच्यामुळे सत्तेत परत यायला मिळत आहे त्या शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं होतं. ते उद्धव ठाकरेंनी दिलं नाही, ते भाजपने दिलं होतं की यावेळेला तरी अस्सल भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल. त्यामुळे आकड्यांव्यतिरिक्त या त्यागाचा नैतिक दबाव हा भाजपाचा शिंदेंवर होताच. भाजपात परत तसाच त्याग 132 आमदार झाल्यावर करणार नाही हेही चित्र शिंदेंसमोर स्पष्ट होतं आणि माघारीशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नव्हता. तर आकड्यांचा अजून एक भाग म्हणजे तिघांच्या महायुतीत शिंदेंकडे ती बार्गेनिंग पॉवरही नाहीये जी 2019 मध्ये दोघांच्या युतीत उद्धव ठाकरेंकडे होती. 105 आमदारांना कोणत्याही स्थितीत 56 आमदार असलेल्या ठाकरेंशिवाय सत्ता स्थापन करता येणार नव्हती. पण आता भाजपाची स्थिती तशी नाही. गावाला शेती करायला जाईल. त्यांच्यासोबत 41 आमदार असलेले अजित पवार आहेत आणि निकालानंतर कोणतेही ओढेवेढे न घेता पवारांनी भाजपाच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा देऊन टाकलाय. त्यामुळे शिंदे अडले तरीही त्यांच्याशिवाय बहुमतातलं सरकार येतं अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे फार बार्गेनिंग करण्याच्या स्थितीत शिंदे नव्हतेच. दुसरीकडे सत्तेत राहण्यासोबतच त्यांच्याकडे आलेल्या शिवसेना पक्षावरही आपलं प्रभुत्व राहणं हे शिंदेसाठी भविष्यातल्या राजकारणासाठी अत्यावश्यक आहे. भाजपासोबतच तुटेपर्यंत फार ताणून या दोन्ही गरजांसाठी अडचणीत येणं हे व्यवहार्य नाहीये असाही विचार शिंदेंनी केला असण्याची शक्यता आहे. नाही काय नाही, आमचं ट्युनिंग बरोबर आहे. जेव्हा शिंदेंचं बंड झालं तेव्हा मागे असलेली महाशक्ती म्हणजेच भाजपा हे समजण्यासाठी सामान्य जनांना फार वेळ लागला नाही. त्या बंडापासून नंतरच्या न्यायालयीन लढाईपर्यंत निवडणूक आयोगातल्या आणि विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीपर्यंतचा या भाजप शिंदेंच्या सोबत होता. अशा भाजपाशी किती काळ पदावरून भांडण करायचं हा देखील प्रश्न होताच.
त्यांच्या हाती असलेल्या शिवसेनेवरची पकड आणि घट्ट करण्यासाठीही त्यांना मित्रपक्षाची मदत हवी होती आणि त्याचबरोबर येत्या काही महिन्यांच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि त्यात मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका शिंदेसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यावेळेस भाजप आणि महायुती सोबत असणं त्यांना आवश्यक आहे आणि एकटं पडणं व्यावहारिक नाहीये. म्हणूनच भविष्याकडे बघूनही शिंदे मागण्यांमध्ये लवचिक राहत आहेत. हे देखील चित्र स्पष्ट दिसतंय. या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे किंवा एकनाथराव शिंदेजी ज्या शिवसेनेचे प्रमुख आहेत तीच शिवसेना ही आता या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आहे. त्याची लेजिटिमसी जी आहे ती आता एकनाथराव शिंदेजींकडे आलेली आहे आणि तशीच राष्ट्रवादी काँग्रेसची लेजिटिमसी जनतेनं अजितदादा पवारांना दिलेली आहे. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी सत्तेत राहणं ही अपरिहार्यता आहे. अजूनही आमदार खासदारांव्यतिरिक्त पक्ष संघटना फारशी त्यांच्याकडे आलेली दिसत नाहीये. शिवाय सोबत आलेल्या काही नेत्यांच्या चौकशाही चालू आहेत. त्यामुळे सत्ता असेल तरच सोबत आलेले तसेच राहतील आणि पक्ष संघटनाही वाढू शकेल ही वास्तविकता आहे. त्याला ते नाकारू शकत नाही. मुख्यमंत्री पदाच्या दबावातून सत्तेतला अधिक वाटा हा पदरात पडून घेण्याचा प्रयत्न सगळ्यात आघाड्यांमध्ये होत असतात. तसाही हा प्रयत्न असू शकतो आणि उपमुख्यमंत्री पद तर शिंदेंच्या शिवसेनेला दिलं जाईलच, पण त्याशिवाय राज्यात अधिक मंत्रीपदही केंद्रातही काही मंत्रीपद वाट्याला येण्याची शक्यता दर्शवली जाते. ये बोलते हैं बोगस स्कीम है, ये बोलते हैं ये चुनावी जुमला है. तो जो भी हम करते हैं उसको खिलाफ उनकी काउंटर स्ट्रैटेजी रहती है. त्यामुळे खासदार मुलगा श्रीकांत शिंदे याचंही नाव काही पदांसाठी चर्चेत आहे. numbers which we expected. I think I would thank all the voters, Janta of Maharashtra, who stood behind Mahayuti and gave this landslide. म्हणूनच सत्तेतल्या अधिक आणि प्रभावी वाट्यासाठी सर्वोच्च पदाचा हट्ट सोडून दिलाय का हाही प्रश्न उपस्थित होतोय. एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवरून त्यांनी माघार घेतली असं जरी म्हटलं जात असलं तरीही त्यांनी वापरलेल्या मोजक्या शब्दांमधून ते स्पर्धेत अजूनही राहू इच्छितात हे तर दिसतंय. त्यांनी भाजपाच्या मंत्रिपदाला आपला पाठिंबा आहे असं न म्हणता ते जो निर्णय घेईल त्याला आपला पाठिंबा असल्याचं म्हटलंय. म्हणजेच आपली इच्छा न सांगता निर्णयाची जबाबदारी मोदी आणि भाजपाच्या पदरात टाकली आहे. यातलं राजकारण काय हाही प्रश्न उपस्थित होतोय. म्हणजे तुम्ही निर्णय घ्या आम्ही तो मानू म्हणजे त्यांनी स्वतःला रेसमधून ठेवलंही आहे आणि एकाच वेळेस माघारही घेतली आहे. त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा प्रश्न आहे की शिंदे आणि अजित पवार नसते तर एवढं बहुमत मिळालं असतं का? तर केवळ भाजपा आणि फडणवीसांचा चेहरा असता तर एवढी मतं मिळाली असती का असाही प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळेच मराठा मतं विभागली गेली आणि ओबीसी एकत्र राहिले. त्याशिवाय भाजपाने जास्त जागा लढवल्या म्हणूनच त्यांचे जास्त आमदार आलेत हेही चित्र स्पष्ट आहे. जर शिंदेंनी जास्त जागा लढवल्या असत्या तर त्यांचेही अधिक आमदार झाले असते हा प्रश्न देखील आपल्याला नाकारता येत नाही. हे दबावाचे राजकारण आहे असं राजकीय पत्रकार सूर्यवंशी यांचं म्हणणं आहे. शिवाय शिंदेंनी मोदी आणि भाजप घेतील तो निर्णय मान्य आहे म्हणून आपले नेमके पत्ते उघडणं बाकी ठेवलंय. भूरी भूरी प्रशंसा करता हूं. त्यांना उपमुख्यमंत्रीपद अथवा केंद्रात मंत्रीपद देऊ केले आहे अशा बातम्या सध्या सर्वत्र पसरत आहेत. पण ती संधी स्वीकारणार की नाही हे शिंदेंनी अजूनही सांगितलेलं नाही. प्रेमाने सगळं होईल. जर मुख्यमंत्री पद नाही तर ते सरकारमधलं त्या खालचं कोणतंही पद न स्वीकारता स्वतः सत्तेबाहेर राहू शकतात का अशीही चर्चा सध्या सुरू आहे. शिंदे सरकारसोबत राहिले तर ती भाजपाची डोकेदुखी होऊ शकते का हा एक मोठा प्रश्न सध्या महायुतीसमोर आहे. तर याशिवाय शिंदेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर भाजपासमोरही काही चिंता आहेत आणि म्हणूनच बहुमत मिळूनही सरकार स्थापण्यासाठी त्यांना उशीर होतोय का असं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय. मात्र आता लवकरच मुख्यमंत्री नेमका कोण आहे हा चेहरा समोर येईलच. मात्र आजच्या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार. सब्सक्राइब करें, बेल आइकन जरूर दबाइएगा. आप सभी को
मेरी ढेर सारी शुभकामनाएं। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।